सत्य असेल तेच दिसेल. 5 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याच्या खुनामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असताना मंद्रुप पोलिसांनी केवळ 2 तासात गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक करून आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली आहे. दिनांक 6 जून रोजी समर्थ कास्तार वय वर्ष 5 या चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वेळ न दवडता तांत्रिक तपास, स्थानिक माहितीदार व गोपनीय यंत्रणा यांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान समर्थला शेवटचे अंकुश परशुराम कास्तार वय वर्ष 25 राहणार हलसंगी तालुका विजयपूर कर्नाटक याच्यासोबत पाहिल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी संशयिताचा माग काढत अवघ्या 2 तासात त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीनं गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 235/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं आरोपीस 11 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यासह संपूर्ण पथकानं या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याची इतक्या वेगानं उकल करून आरोपीला अटक केल्यानं मंद्रुप पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झालाय. प्रतिनिधी शिवराज मुगळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.